80 लाख नव्हे तर तब्बल 1.25 कोटी लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र झाल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केलाय. पाहूया. निवडणुकांआधी कोणत्याही तपासणीविना अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारनं सरसकट लाभ दिला. मात्र निवडणुकीनंतरच्या तपासणीत तब्बल 80 लाख महिला सरकारनं लाडकी बहीण योजनेतनं अपात्र ठरवल्या. त्यामुळे महिलांना फसवून सरकारनं मतं घेतली का असा सवाल विरोधक विचारतायत. लाडकी बहीणचे 80,000 महिला 80 लाख महिला ज्या कमी केल्या यांचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीमध्ये वापर झाला. निवडणूक झाली, महानगरपालिका झाल्या, अर्ध्या जिल्हा परिषदा झाल्या, नगरपरिषदा झाल्या. आता लाडकी बहीण तुझा काय आमचा संबंध, बहीण तिकडे भाऊ इकडे. भाऊ खुर्चीवर बसून मस्त मजा मारतो आहे, दाबून माल खातो आहे, महाराष्ट्र लुटतो आहे. लाडक्या बहिणीला हव्यावर सोडून दिला आहे. जा तू मर का वाच. 80 लाख महिला कमी केल्या तर त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल. योजनेतून काही लोकांना वगळलं जाणार आहे, ज्यांना सरकारी नोकरी आहे, ज्यांना सरकारचे पेन्शन मिळतं किंवा नोकरी सरकारी नोकरी आहे, काही निकष तयार केलेत ना. जे खरं लाभार्थी आहेत, जे वंचित आहेत सगळ्या योजनेपासून, त्यांना देण्याची भूमिका सरकारची आहे. सुरुवातीला सरसकट दिले आणि आता वगळतंय सरकार. नाही, एक निर्णय झाला, आता तो निर्णयामध्ये फेरबदल करण्याचा, फेरचा करण्याचा अधिकार सरकारला आहेच ना. 80 लाख महिला अपात्र आहेत हे सरकारला निवडणुकीच्या 2 वर्षांनी समजलं का? हा प्रकार टप्प्याटप्प्यानं लाडकी बहीण योजनेची व्याप्ती कमी करून बंद करण्याचा आहे असा आरोपही विरोधक करतात. यावर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 80 लाख आकडा चुकीचा असल्याचं सांगतायत. विशेष म्हणजे अपात्रतेतला अपात्रतेऐवजी छाननी असा शब्द बावनकुळे वापरतायत. दुसरीकडे महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे 80 लाख महिला अपात्र ठरल्याचं मान्यही करतात. ही ई-KYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत, म्हणजे DBTच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये ई-KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-KYCचा नाही. यात ई-KYCचे काही महिला असतील ज्यांनी ई-KYC केलेली नसेल इतक्या मुदतीतसुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे. कुठल्याही बहिणी अपात्र नाही. जी काही पात्रची कॅटेगरी आहे त्याची स्क्रुटनी सुरू आहे. 80 लाख वगैरे आकडा चुकीचा आहे. आणि मी हे सांगतो की स्क्रुटनीमध्ये कधी कधी अकाउंट बंद पडतात, पण एकदा स्क्रुटनी झाल्यानंतर मात्र पात्र जे असतील त्यांचं जुनंही चालू होईल आणि नवीनही चालू राहील. जुनं काही बंद पडलं असेल त्याही महिन्याचं त्यांना मिळेल आणि पुढचंही सुरू राहील. दरम्यान केवळ 80 लाख नव्हे तर सरकारनं लाडकी बहीण योजनेतनं तब्बल 1.25 कोटी महिलांना अपात्र केल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला 2.38 कोटी महिलांना लाभ देत असल्याचं सरकारनं सांगितलं. नंतर हा आकडा 2.46 कोटी लाखांपर्यंत वाढल्याचाही सांगितला गेला. त्यानंतर ई-KYC बंधनकारक केल्यानंतर टप्प्याटप्प्यानं लाभार्थी संख्या कमी होत गेली. माध्यमांमधील सध्याच्या आकडेवारीनुसार तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्याचं सांगितलं जातं. आता सुमारे 1.66 कोटी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं समोर येत आहे. मात्र प्रत्यक्ष पोर्टलवरील आकडे पाहिले तर पोर्टलवर एकूण अर्जांची संख्या फक्त 1.12 कोटी तर मंजूर अर्जांची संख्या ही फक्त 1.06 कोटी इतकीच आहे. म्हणजे तब्बल 1.25 कोटी महिला सरकारनं अपात्र केल्या आहेत हे स्पष्ट दिसतंय. सरकारच्या लाडकी बहीण योजना या पोर्टलवर गेलं तर तिथे खरोखर मंजूर अर्जांची संख्या ही फक्त 1.06 कोटीच्या आसपास आहे. त्यामुळे विरोधक सरकारला सवाल करू लागलेत. सुरुवातीला लाडक्या बहिणीच्या नावावर पुरुषांना अनुदान दिलं गेलं. अपात्र ज्या लाभार्थी आहेत ते त्यामध्ये घुसले. ते पहिल्याच पंक्तीत ते अनुदान घेऊन लाटून लापता झाले. तर या संदर्भामध्ये संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून सदरची रक्कम वसूल करण्यात यावी. याच्यातून हे स्पष्ट होतं, आम्ही त्यावेळेस म्हणत होतो की हा निवडणुकीचा जुमला आहे. निवडणुकीसाठी दिलेली लालूच ही मतदारांना दिलेली लालूच आहे. आम्ही वारंवार सांगत होतो की सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करतंय आणि आता हे प्रूव्ह झालेलं आहे.
KYCच्या नावाखाली 80 लाख महिलांना गाळलं गेलं. आणि मला असं वाटतं दर टप्प्यामध्ये असे 1,00,000 2,00,000 गाळून बिलकुल लाडकी बहीण 5-50 हजारावर हे सरकार येणार काळ ठेवेल. हा फायदा गरीब घटकातील लोकांसाठी आहे. समजा त्या ठिकाणी ज्यांच्या 4 व्हीलर आहे, फ्लॅट आहे, जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांच्यासाठी ही योजना नाही आहे. मग इन्कम टॅक्स मोठ्या प्रमाणावर भरणारा असेल, त्याचबरोबर स्वतः जो सक्षम आर्थिकदृष्ट्या आहे, तर मला वाटतं ज्या घटकासाठी ती योजना आहे त्या घटकामध्ये येणाऱ्या लोकांव्यतिरिक्त कोण असेल तर अशा प्रकारची कारवाई झाली. विधानसभा निवडणुकीवेळी निकालानंतर अर्जांमध्ये कोणतीही छाननी होणार नसल्याचं सत्तेतीलच काही नेते सांगत होते. निवडणूक काळात जर चक्क महिलांच्या नावानं पुरुषांनी पैसे घेतले तरीही सरकारनं कोणतीही छाननी सुरू केली नाही. मात्र आता एक अर्ज तपासला जातो. त्यामुळे सरकारनं आतापर्यंत 80 लाख अपात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले. याला जबाबदार कोण? तब्बल 80 लाख महिला एखाद्या योजनेमध्ये कशा काय पात्र ठरल्या? आणि समजा 80 लाख अपात्र ठरल्या असतील तर सरकार नव्या 80 लाख गरजू महिलांना लाडकी बहीण योजनेत कधी सामावून घेणार? असे अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत. मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.